बळवंतराव, आमची भूमिका आपल्या समोर स्पष्ट झालेलीच आहे. आता तरी तुम्हाला काय वाटतं, तुमची भूमिका काय ते सांगा. आगरकरांनी मांडलेले विचार योग्य आहेतच, परंतु परंतु काय बळवंतराव? तुम्ही मांडलेले विचार योग्य जरी असले तरी या मंडळींचं नेमकं म्हणणं काय हे नीटपणे ऐकून तरी घ्यायला हवं, नव्हे समजूनच घ्यायला हवं. मोबदल्याशिवाय काम करणे मंडळींना कठीण जाणार नाही का? ही बाजू आपण समजून घ्यायलाच हवी. आगरकर, बळवंतराव, आपण घरात एक बोलत आहात आणि आत्ता त्याच्या विरुद्ध. खरं तर पैशांची सर्वात जास्त गरज मला आहे, तरीही मी या मोबदल्यावर पाणी सोडायला तयार आहे आणि आपण त्या पैशांवर चिकटून असणाऱ्यांची भलामण करत आहात. नाही बळवंतराव, नाही. म्हणून मला वाटतं ही बाजू देखील आपण शांतपणे ऐकून घ्यायला हवी, नव्हे समजूनच घ्यायला हवी. गोपाळराव, काय म्हणतोय मी समजतंय का? मला फक्त एवढंच समजतं की अजीव सदस्यांना तरी हा प्रश्न पडू नये. उद्या संस्थेची परिस्थिती सुधारली तर, आणि तरच सदस्यांची परिस्थितीही सुधारणार आहेच. फक्त काही काळ कळ सोसावी लागेल, एवढंच माझं म्हणणं आहे. हो आगरकर, आम्ही एवढं, आणि केवळ मोबदला मिळतोय म्हणून संपादकीय काम करण्याची माझी मुळीच इच्छा नाही. त्यामुळे जास्तीत जास्त महिन्याच्या अखेरीसपर्यंत मी आत्ताच्या व्यवस्थेनुसार काम करेन. माझ्या वाट्याला जे संपादकीय काम येईल ते मी स्वेच्छेने आणि माझ्या कुवतीनुसार पूर्ण करत राहीन. धन्यवाद. आगरकर, केवढं जड झालंय बाळ. ओले बाप रे, कोण मस्ती करताय, कोण खेळतंय सारखं सारखं, कुणाला खेळायचंय? हो ग, हो ग, छान चाललंय. हो टपाल डोल बाई डोलाची काके आया. कोणासाठी आहे? गोपाळराव आगरकर. धन्यवाद. कोणाचं टपाल? बाबांचे. बाबांचं? काय लिहिलंय वाचा तरी. हो, पत्र बाबांचं आहे खरं, पण टपाल यांच्या नावावर आहे. हो, मग त्यांच्याच नावावर असायचं. तुम्ही वाचा की. तेच तर, आई अशी काय करते? अहो ताई, म्हणजे यांच्या नावाने आलेलं टपाल असं मी उघडणं बरं दिसतं का? अहो, त्यात काय बरं वाईट दिसायचंय? तुमच्या नवरोबांचंच आहे ना पत्र, मग तुम्ही वाचलं तर काय बिघडलं? आणि भाऊजींनी तुम्हाला एवढं वाचायला शिकवलंय, होय की नाही? त्याचा काय उपयोग? मग वाचा तुम्ही. असं म्हणता? हो का? काय लिहिलंय पत्रात? ताई, माझ्या बहिणीचं लग्न ठरलं. अगो बाई, खरंच की काय? बाबांनी लिहिलंय, टपाल मिळाल्यावर लगोलग बांधाबांध करून ये. घाईचा मुहूर्त आहे जरा, त्या मुलाची कसलीशी परीक्षा आहे म्हणे. अगो बाई, किती छान. मग काय आता मज्जा आहे का माणसाची?
आता एक माणूस सामानाची बांधाबांध करणार, प्रवासाला जाणार, मामाच्या गावाला जाणार आणि गोडधोड खाणार आणि मावशीला मुंडावळ्या बांधणार. आणि हे सगळं करताना या मावशीला जर विसरलास ना तर बघ मग काय. काय झालं गोळे? काय झालं म्हणजे तुमच्या डोळ्यात देखत झालं ना. हळू हळू. 4 पैशांचा कमी अधिक हिशोब तो काय इथे दरबारच मांडला. जणू मी एखादा मोठा गुन्हाच केलाय आणि खर्च केला तो स्वतःसाठी नाही, संस्थेसाठीच केला ना. आणि आता त्याचा हिशोब द्यायची वेळ आली म्हणजे कठीण परिस्थितीच म्हणायची. हो, कुठल्या कठीण परिस्थितीबद्दल बोलत आहात? आणखीन कोणत्या? हे आता झालं तेच. काय म्हणाले ते आगरकर? सर्व सदस्यांची पूर्वसंमती न घेता पैसे कसे खर्च केले. अधिक 4 पैशांचा खर्च केला, पण संस्थेसाठीच ना, स्वतःच्या तुंबड्या नाही भरल्या. तुम्हाला सांगतो केळकर, या आगरकरांना हिशोबाची जबाबदारी देऊन खूप मोठी चूकच झाली आहे. मुळात या आगरकरांची वृत्तीच चेंगट. अहो, आगरकरांचं बालपण पै पै जोडून दिवस काढण्यात गेलं. असतो एखाद्याचा स्वभाव असा. हे पहा, 4 पैसे हाताशी नसलेला माणूस सतत काटकसरीचाच विचार करणार. हो, काटकसर समजून येते हो, पण या माणसाची वृत्तीच चेंगट. हे सतत असे भिंग घेऊन बसले तर झालंच म्हणायचं. शांत व्हा, हळू बोला. तुम्हाला सांगतो, हे जर असं सुरू राहिलं ना तर सगळ्यांच्या खर्चावर कात्री आणणार हा माणूस. लिहून घ्या. अहो, आज भाजीवाला आला होता दारावर. तुम्हाला वांग आवडतं ना, म्हणून मुद्दामून घेतलं. म्हटलं आज वांग्याची भाजी आणि भाकरी करूया, खास तुमच्या आवडीचा बेत. अहो, आज ते बाबांचं पत्र. तू जेवलीस? नाही, मला भूक नाहीये. मी खाईन थोड्या वेळाने. यशवंताचा ज्वर कसा आहे? नाही, पूर्ण नाही उतरला. अगदी थोडा उतार पडल्यासारखं वाटतोय. झालंय माझं. अहो, एखादी भाकरी. आणि अजून एक, आईला 10 रुपयेच पाठवत जाऊ. माझं वाक्य मीमांसाचं लेखन पूर्ण झालं की 1 रकमी पैसे पाठवून देईन तुला. हे दर महिन्याचं ओझं नको वाटायला लागलं मला आता.
या गुरुजी या. नमस्कार. नमस्कार. काय कपाट बघताय? अहो चांगलं दणकट आणि ऐस पैस कपाट देतो बघा तुम्हाला. या. ए बाळा हे काढ जरा. हे बघा संपूर्ण कुटुंबाचा कपडा लत्ता मावेल इतकं प्रशस्त आहे. अहो राहू द्या राहू द्या राहू द्या. माझ्या वैयक्तिक कामासाठी नकोय, सोसायटीचं काम आहे त्याच्यासाठी हवंय. दस्तावेज वगैरे ठेवायला. असं होय. मग तसं दाखव. हे बघा हे कसं आहे. हे बघा हे कसं वाटतंय? काय भावाला दिलं हे? हो आता तुम्हाला जास्त सांगणार का आम्ही? फार नाही, फक्त 50 रुपये द्या. अहो वस्तू एकदम टिकाऊ आहे, काहीही काळजी करू नका. अहो 50 रुपयामध्ये दुकान खरेदी करीन मी. इतके द्यायला काही जमायचे नाहीत मला. ठीक आहे तुम्ही म्हणताय म्हणून 45 रुपये लावतो. आता नाही म्हणू नका. 14 पक्का करून टाका. छे 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 45 सुद्धा जमणार नाहीत. एक काम करा, आतमध्ये आणखी एक कपाट आहे. आकाराने जरा लहान आहे, ते मी तुम्हाला 40 ला देतो. आता याहून मला कमी परवडणार नाही. वा, हे कपाट मला आवडलं. याचा भाव बोल. आता मी तुम्हाला कितीही सांगितलं तरी तुम्हाला तो भाव जास्तच वाटतोय. तुम्ही सांगा किती देणार? 15 रुपये. एक पै सुद्धा जास्त देणार नाही. अहो 50 कुठे आणि 15 कुठे? मधला मार्ग तरी काढा ना. हे बघा बुवा, आम्ही वर्गणी काढून घराची चूल थंड ठेवून सोसायटीची कामं करणारी माणसं. हे इतके चढे भाव आम्हाला परवडणार नाहीत. ठीक आहे गुरुजी, तुम्ही म्हणताय म्हणून 20 रुपये लावतो. पण पोच करायला जो कोणी येईल त्याची मजुरी आणि गाडी भाडं मात्र तुम्हाला द्यावं लागेल. बरं ठीक आहे, पाठवून द्या. आणि त्या गाडीवाल्याबरोबरच पैसे पाठवतो. बरं बरं चालेल. धन्यवाद. धन्यवाद. बुवा याची किंमत काय? प्रत्येकी 15 रुपये. 15? अहो काय? आता यात कमी जास्त करू नका गुरुजी, नाही परवडणार गरीबाला. ठीक आहे, पाठवून द्या. मात्र याचा भाव करत नाहीये, पण गाडी आणि हमालाचे पैसे मी देणार नाही. बरं ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, हे संस्थेच्या कामासाठी, त्यामुळे सगळ्यांच्या संमतीनं व्यवहार होईल. मी 2 दिवसांनी याचे पैसे पाठवून देईन. अहो पैसे कुठे पळून जाणार आहेत का? आणि केसरीकरांना कोण ओळखत नाही. तुम्ही कधीही या, वस्तू तुमची झाली म्हणून समजा. धन्यवाद. हे नवलच म्हणायचं. याने तर चक्क इंग्रजी भाषाच विकायला काढली. गृहस्थ हुशार दिसतो खरा, इंग्रजीवर असं प्रभुत्व पाहिलं नव्हतं. काय हो बुवा, ही गर्दी कसली? आणि हे गृहस्थ कोण आहेत? अहो यांचं नाव गोपाळ गोखले. यांचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे. मिल्टन, वर्क, जॉन ब्राइट, वॉरेन हेस्टिंग्स यांच्या पुस्तकांचा अभ्यास करून यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवलं आहे. आणि स्वतःचे इंग्रजी किती पक्के आहे हे तपासण्यासाठी इथे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना डिक्शनरी देऊन त्यांना शब्दार्थ विचारायला सांगतायत. अहो इतकेच नाही तर एक चूक शोधल्यास मी 1 आणा देईन असे बक्षीस सुद्धा त्यांनी जाहीर केले आहे. इथे जी गर्दी जमली आहे ती त्यांची हुशारी जोखण्यासाठी नाही, तर 1 आणा कमवून आनंद घेण्यासाठी आली आहे. बळवंतराव, अहो कोणाला सोबत घेऊन आलोय बघितलं का? या नमस्कार. नमस्कार. हा, मी ओळखतो का आपल्याला? म्हणजे आपला परिचय झाल्याचे मला तरी स्मरत नाही, माफ करा. अहो आमचाही परिचय आजच झालाय. मी आपलं उत्साहाच्या भरात बोलून गेलो. बर. तुम्हाला सांगतो, आमच्या भेटण्याची पण कथा रंजक आहे. मी सदाशिवात गेलो होतो. बाजारात बघतो तो ही भली मोठी गर्दी. काय या उत्सुकतेपोटी पुढे गेलो. घ्या ही डिक्शनरी घ्या.
आणि जर मी चुकीचा अर्थ सांगितला तर हा आणा तुमचा. बर असं म्हणताय. बघा आता यांना कसा कठीण शब्द विचारतो. बाय टायजेट, BITANGENT, बरोबर आहे? हो. बाय टँजंट अर्थात द्विस्पर्श रेषा, दोन बिंदूंना स्पर्श करणारी रेषा, बरोबर? बरोबर. धन्यवाद धन्यवाद. बोला, अजून आहे का कोणी जो मला हरवून हा आणा जिंकेल? बोला. तुमची हरकत नसेल तर मी एखादा शब्द विचारू का? हो हो, का नाही, या बसा. हे घ्या. नाही, राहू द्या. क्रिस्टोमॅथी. CHRESTOMATHY, क्रिस्टोमॅथी अर्थात सुभाषित संग्रह. फिक्टिशियस. कृत्रिम. अपोजिट. सार्थ. ॲब्रोगेट. उल्लंघन. बी फडल्ड. गोंधळलेला. आता पुढचा शब्द विचारतो. थांबा थांबा थांबा, माफ करा, पण आपण माझ्यापेक्षा सर्वार्थाने मोठे आहात, तेव्हा कृपया हा खेळ आपण इथे थांबवूया. अहो, मला आता तर मौज यायला लागली. काय मंडळी? हो, विचारा विचारा. विचारू? हो, विचार. मौज मलाही येते आहे, फारच येते. अहो, पहिल्यांदा कुणीतरी असे तोडीस तोड उत्तर देणारा समोर बसलाय, पण आपल्यासारख्या माणसाला हरविले तर माझ्या मनात बरे वाटणार नाही. तेव्हा कृपया हा खेळ आपण इथेच थांबवू. आणि मुळात मला जिंकायचेच नाही. आपण माझ्या समोर बसला, माझी हुशारी जोखली, इथेच जिंकलो. धन्यवाद मंडळी, धन्यवाद. तुमचं इंग्रजीचं ज्ञान अफाट आहे. तुमचं खरोखर कौतुक व्हायला हवं. धन्यवाद. मी गोपाळ गणेश आगरकर. अहो, आपणच कोण ओळखत नाही. मी फर्ग्युसन कॉलेज सुरू केलंय आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही तिथे शिक्षक म्हणून रुजू व्हावं. येईल, अगदी आनंदाने येईल. परंतु इंग्रजी माझा हौसेचा विषय आहे. मला गणित शिकवायला फार आवडते. आणखीन एक, एक पुस्तक मी लिहिलेले आहे, अजून प्रकाशित केलेले नाही. हे खरंच तुम्ही लिहिलं? हो. अहो, हे जरूर प्रकाशित व्हायला हवं. आणि केसरीच्या कार्यालयामध्ये जरूर भेट द्या. माझं आग्राचं आमंत्रण आहे तुम्हाला. नक्कीच. तुम्ही असं का करत नाही? मी तसंही आता केसरी कार्यालयामध्येच चाललोय. तुम्ही माझ्या सोबत चला. एव्हाना बळवंतरावही आले असतील, तुमची भेट घालून देतो त्यांच्याशी. हा मी माझा सन्मानच समजतो. चला चला. अरे वा वा वा, बरे केलेत गोपाळराव, तुम्ही गोपाळरावांना घेऊन आलात. बसा गोपाळराव.
एक विनंती होती. हे माझे पुस्तकाचे हस्तलिखित